नमस्कार मित्रांनो, तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे आलेल्या मित्रांनो सफाई कर्मचारी कम स्टाफ यांची 2024-25ची वॅकन्सी झालेली होती आणि त्याची जी डेट होती आता ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। ती डेट आता करण्यात आली आहे 16 जानेवारी 2024। लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ही 1 जानेवारी 2024 करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, या बघा पूर्ण डिटेल आपण व्हिडिओ यामध्ये बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे 484 वॅकन्सीज करता ही नोटिफिकेशन आलेली होती। अगोदर लास्ट डेट ही 9 जानेवारी 2024 होती, आता 16 जानेवारी 2024 करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुंबई, अमरावती, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या सबसेटसाठी महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी आल्या आहेत। सगळ्यात जास्त 118 वॅकन्सी हे महाराष्ट्राकरतीच आहे। बघा मित्रांनो, 118 वॅकन्सीज आहेत पूर्ण या। तर तुम्ही बघत असाल, तर या 118 वॅकन्सीज कशा प्रकारच्या सोडवायच्या बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिटेल नोटिफिकेशन बघणार आहोत। तर सफाई कर्मचारी कम सब स्टाफ याकरता ही नोटिफिकेशन आलेली आहे 2024 आणि 2025 करता। बघा मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत 20 डिसेंबर 2023 पासून। फी बघा मित्रांनो, 175 रुपये फी आहे SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट यांना विथ GST, आणि 850 रुपये फी भरावी लागणार आहे बाकीच्या सर्व कॅन्डिडेटला। लास्ट डेट ही बघा मित्रांनो 16 जानेवारी 2024 करण्यात आलेली आहे। सिलेक्टेड कॅन्डिडेट बघा त्यांनी सांगितलं सेल्स ऑफ पे सेल्स दिला आहे त्यांनी। एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला माहीत आहे बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत एज्युकेशन क्वालिफिकेशन। तर बघा मित्रांनो, फक्त 10वी पास असलेला विद्यार्थी पण या पदाकरता फॉर्म भरू शकतो। मिनिमम क्वालिफिकेशन पाहिजे बघा मित्रांनो 10वी पास झालेले विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात। बाकी एज लिमिट बघा मित्रांनो, मिनिमम 18 वर्षे आणि मॅक्झिमम 26 इयर्स या पदाकरता फ्रेश कॅन्डिडेट पाहिजे बघा मित्रांनो एज लिमिटमध्ये। बाकी सगळे जे एज रिलॅक्सेशन आहे ते सगळं लागू आहे, जसे SC आणि ST करता 5 वर्ष, अदर बॅकवर्ड क्लासला 3 वर्षे, बाकीला जे लागू आहेत गव्हर्नमेंट रूल त्यानुसार सर्व एज रिलॅक्सेशन लागू आहे बघा मित्रांनो। एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा 10वी सांगितलेली आहे। सिलेक्शन बेस्ड बघा मित्रांनो तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। त्या एक्झाममध्ये बघा मित्रांनो स्ट्रक्चर कसं राहणार आहे, तर सर्वात अगोदर तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन घेतलं जाईल आणि त्यानंतर तुमची लोकल लँग्वेज टेस्ट। तर बघा मित्रांनो, कंडिशन अशी आहे की जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये वर्क करणार आहेत त्या पदाकरता जॉब भरणार त्यांना मराठी हे कंपल्सरी आलेच पाहिजे। जे बेसिक लँग्वेज त्यांनी सांगितलेली आहे बघा मित्रांनो, महाराष्ट्र या पदाकरता इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी यापैकी तुम्हाला लँग्वेज यायला हवी। त्यांनी सांगितलं लिस्ट ऑफ वर्जन टेस्ट कशा राहणार आहे तुमच्या तर सर्वात अगोदर बघा मित्रांनो, तुमची जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्या बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर सर्वात अगोदर आपण बघूया ऑनलाईन एक्झामिनेशनचा सिलेबस कसा राहणार आहे। तर राहणार आहे बघा मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज अँड नॉलेजचे 10 क्वेश्चन, जनरल अवेअरनेसचे 20 मार्क टोटल, एलिमेंटरी अरिथमेटिकचे 20 क्वेश्चन, सायकोमेट्री टेस्ट म्हणजे रिझनिंगचे 20 मार्क, असे टोटल 70 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे। 90 मिनिटे तुमचा पेपर चालणार आहे। सेकंड तुमची बघा मित्रांनो लोकल लँग्वेज टेस्ट घेतली जाणार आहे 30 मार्काचे, असे 70 आणि 30 असे टोटल तुमचे 100 मार्काच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। त्यामध्ये पण तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्टमध्ये पण तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क क्वालिफाय करावे लागणार आहे, तर ते विद्यार्थी या पदाकरता सिलेक्शन केल्या जाईल। बाकी बघा मित्रांनो, लोकल लँग्वेजमध्ये महाराष्ट्राकरता इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी राहणार आहे, याकरता तुम्ही ॲप्लिकेशन करायची आहे। बाकी डिटेल या PDF मध्ये दिलेला बघा मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता। तर अशी पूर्ण जाहिरात बघा मित्रांनो। सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।